आमदार राजेश विटेकरांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची विजयी संकल्प सभा संपन्न। पाथरी मतदारसंघातील मानवत शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की मी सर्वांना सांगू इच्छितो की मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा कार्यकर्ता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे, सर्वांमध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे, एकमेकांच्या बद्दल जातीपातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून कोणत्याही जातीचे धर्माचे भले झाले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपली विचारधारा आणि भूमिका स्पष्ट केली। महायुतीत राहून अजित पवारांनी आपली विचारधारा शाहू फुले आंबेडकरांची असल्याचे स्पष्ट केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश विटेकर हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचारार्थ आज मानवत येथे अजित पवार यांची विजयी संकल्प सभा संपन्न झाली। या सभेमध्ये ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश विटेकर, प्रताप देशमुख, व्यंकटराव शिंदे, राजेश देशमुख, नंदा राठोड, भावना नखाते, विलास बाबर, सुरेश भुमरे, मधुकर अवचार, डीएन दाभाडे, दादासाहेब टेंगसे यांच्यासह महायुतीतील भाजपा, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आज संपन्न झालेल्या विजयी संकल्प सभेस पाथरी मतदारसंघातील मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे। मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे, सर्वांच्या मध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे, एकमेकांच्या बद्दल जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही देशाचं, कुठल्याही राज्याचं, कुठल्याही जिल्ह्याचं भलं झालं नाही, हा आपण अनुभव घेतो। माननीय आपण सगळ्यांनी बघितलंय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती। त्यांच्यामध्ये सगळे लोक होती, कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नव्हता। परंतु रयतेचं राज्य कशा प्रकारचं असू शकतं याची इतिहासामध्ये नोंद ही छत्रपतींनी त्या ठिकाणी केलेली आहे।